पण निर्व्यसनी असले पाहिजे, हे सर्वात मोठी बाजू आहे. आणि ते जर असली तर जीवनाचं कल्याण होते. आणि म्हणून म्हणावं असं वाटते, तुम्ही केलं ते मी करतो, नवीन काय केलं. आणि काहून म्हणता बाबा आता पोरगवाया, काहून म्हणता बाबा आता पोरगवाया, काहून म्हणता बाबा आता पोरगवाया. अरे तुम्ही केलं ते मी करतो, नवीन काय केलं. तुम्ही केलं ते मी करतो, नवीन काय केलं. अरे काहून म्हणता बाबा आता पोरगवाया, काहून म्हणता बाबा आता पोरगवाया. तुम्ही केलं तर होते जुआ, तुम्ही काढत होते दारू, चुलीत घालो काड्या. तुम्ही काढत होते दारू, चुलीत घालो काड्या. अरे तुम्हीच म्हणत होते दही हुशार आहे बाळा, तुम्हीच म्हणत होते दही हुशार आहे बाळा. अरे तुम्हीच माई वाली कमावली हो शाळा, तुम्हीच माई वाली कमावली हो शाळा. तुम्ही केलं ते मी करतो, नवीन काय केला. काहून म्हणता बाबा आता पोरगवाया, अरे काहून म्हणता बाबा आता पोरगवाया, अरे काहून म्हणता बाबा आता पोरगवाया. हो, लक्षात ठेवा, राग वाटून घेऊ नका मित्र. कधी कधी आपण म्हणतो समाज बदलत नाही, समाज जागेवर बदलत नाही. पहिले टेजवरचे तर लोक बदलले पाहिजे. टेजवरचे बदलन तर समाजामध्ये परिवर्तन होईल, आणि टेजवरचेच बदलले नाही तर समाजात परिवर्तन होणार नाही. तुम्ही दंड देणारच आहे. मी बाहेर आल्यावर मला दंड दिलाच चालते ना रे. मी काही चुकलं असेल तर, मी तर पुरी परीक्षा दिली तुमच्या गावामध्ये. चुकलं असेल तर दंड द्या, मी माझी पाठ देतो तुमच्याकडे. 2-4 रट्टे लावून द्या. गोडे महाराज तुम्ही चुकले, आम्हाला चालन. आम्ही उद्यापासून म्हणू बा कसं कीर्तन करावं बा. असं करूनही जर रट्टा बसला तर कसं करावं, आहे ना. कठीण आहे परिस्थिती. तयारीत राहा. मायबाप हो, तुमच्यासाठी आलो. आणि सर्वांनी या ठिकाणी ऐकून घेतलं. खायला दादा बरोबर आहे ना, चालू द्यायचं बरोबर. हा हो हो, गोपाल कृष्ण भगवान. चला एकदा उभे व्हा, मग एकदा उभे व्हा. तुमचे पाय दुखले आणि तुम्हाला का नाही मस्त गरम करून देतो. हो पंखीडा, हो पंखीडा, उभे व्हा थोडं. पंखीडा, हो पंखीडा. लग्नात आपण नाचतो ना, लग्नात नाचतो, पिक्चरच्या गाण्यावर नाचतो, काय काय नाचतो मेकअप करून कसं कसं. पण लक्षात ठेवा, देवाच्या नामात नाचल्यानं कोणीच काही म्हणणार नाही. लग्नाची पत्रिक नाही आली तर जायचं नाही, पण देवाच्या कार्यामध्ये बिन बोलवलेलं आल्याशिवाय राहायचं नाही. कारण हे ठिकाण चार्जिंगचं आहे. पंखीडा तो उड़ के जाना पावा गए, पंखीडा तो उड़ के जाना पावा गए. महाकाली से मिलके कहना गरबा खेले, महाकाली से मिलके कहना गरबा खेले. पंखीडा हो पंखीडा, पंखीडा हो पंखीडा. एक दिवस इथची चाबी बंद होऊन जाईल तर एक साईड अशीच राहील.
ना भजन करता येईल ना पूजन करता येईल, ना टाळ्या वाजवता येईल ना काही वाजवता येईल. अरे जग काही बी म्हणो, आनंद घ्या. जोपर्यंत तुमचे हात चालते तोपर्यंत भजन करा. तलवार घेऊन मारू नका. जोपर्यंत हात चालते गाडगे बाबाचा खराटा हातात घ्या, झाडून टाका, तब्येत चांगली होईल. जोपर्यंत हे बुद्धी चालते, डोळे चालते, सगळं चालते, हातपाय चालते, तोपर्यंत समाजाची सेवा करून घ्या. समाज तुमचं नाव घेईल, तुमच्या माग माग येईल. चांगला होता रे दादा, चांगला होता. मदत करा असं मंडळ जर असलं ना, आमचं हे गुरुदेव सेवा मंडळ, असं मंडळ जर असलं तर मदतही करा. कधी अडचण आली तर एकदा या मंडळासाठी टाळ्या वाजवा. अरे कोणावर अडचण आली तर मदत करणारही मंडळ आहे. शिका, खूप मोठे व्हा, बाहेर देशात जा आणि तिथून पैसे पाठवा. जीवनभर स्पर्धा बंद नाही झाली पाहिजे. अजून शिका, अजून मोठे व्हा. अमेरिकेला जा, जपानला जा. आज 2000 पाठवले, उद्या 10,000 पाठवा. अजून कमवा तिकडे. तुम्ही नाही येऊ शकले इकडे, पण मात्र दादा या YouTube चॅनलच्या माध्यमातून म्हणा, लाईव्हच्या माध्यमातून ते पोरं ऐकल. अरे तिथून तुम्ही जे पैसे पाठवले ना, त्यामुळे या गावामध्ये, या अल्लीपूर गावामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. आणि या कार्यक्रमातून एक लहान लहान चिमुकले जर घडले, काय सुंदर प्रार्थना केली, काय सुंदर यांनी काय पाहुण्यांचं स्वागत केलं. एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. हो मारा गाव का सुंदर बाई जल्दी आओ रे, हो मारा गाव का सुंदर बाई जल्दी आओ रे, मारा गाव का सुंदर बाई जल्दी आओ रे, हो मारी महाकाली के लिए सुंदर पायल लाओ रे, ओ अच्छी लाओ सुंदर लाओ जल्दी लाओ रे, अच्छी लाओ सुंदर लाओ जल्दी लाओ रे, महाकाली से मिलके कहना गरबा खेलेंगे, महाकाली से मिलके कहना गरबा खेलेंगे. पंखीड़ा ओ पंखीड़ा, पंखीड़ा ओ पंखीड़ा. बसा खाली, बसा खाली. किल्लेकर साहेब याचे मी सांगतो तुम्हाला जीवन कसं असते. आई दादा जीवन कसं असते. माझे अधिकारी किल्लेकर साहेब आज खूप लोक आपल्यापाशी घेऊन खूप मोठे बनते हो, पण शेवट सुख नाही मिळत हो. आजही माझ्या किल्लेकर साहेबाले आदिवासी समाजाचे आहे, आजही सलाम ठोकते हो रिटायर हो. त्यांना म्हटलं साहेब एवढे मोठे मेडल तुमच्या इथं आहे, पत्नी मरण पावली हो. 40 लाख त्यांना लागले, 35 लाखाचं घर घेतलं, 2च वर्ष राहिली मावले आणि मरण पावले. आता ते मेडल खूप आहे घरी. मी म्हणलं साहेब हे कसं, तर म्हणे महाराज मेडलची काय किंमत आहे, घरचाच जीव गेला. किंमत करा रे, बायकोची किंमत करा तुम्ही, आणि महिला मंडळी तुम्ही तुमच्या नवऱ्याची किंमत करा. याच्यातच तुमचं सगळं आहे. कारण जीवनामध्ये दुसरं कोणी साथ देत नाही, तुमचा परिवार साथ देते. माणूस बदलवाचं काम करू नका, स्त्रीला बदलवण्याचं काम करू नका. म्हणजे बदल करून दुसरं करीन लग्न नाही, त्याच्यातच परिवर्तन करा. आपली जुनीच गाडी दुरुस्त करा ना, त्याच्यातच आनंद आहे हो. किती गाड्या बदलून फायदा नाही. कोर्टामध्ये गाड्या बदलवायला जाता, कितीतरी भानगडी आहे. आपली जुनीच गाडी चांगली आहे का नाही. आपली जुनी गाडी चांगली बनवा, सुंदर बनवा, आनंदाने राहा. आणि म्हणून सांगतो की नन्ना मुन्ना राई हो, देश का सिपाही हो, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राई हो, देश का
त्यांच्या पत्नीला 3 वेळा ब्लड दिलं मी, 3 वेळा. किती ब्लडच्या बाटल्या लागल्या त्यांना, 3 वेळा ब्लड दिलं. आणि मग जेव्हा ये ना, मला कळे त्याचं हृदय, मन कळे. अरे बापरे, आज तुझी आहे ना दादा, तुझी जशी मन ही आहे ना, तीच कंडिशन बायको भरती. आणि साहेब ड्युटीवर असताना स्टेजवर याचे घोडे, महाराज तुमचं कार्य राष्ट्रीय आहे जी, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि आयुष्यभर जेवढे दिवस ते आपल्या जिल्ह्यात राहिले तेवढे दिवस राजे स्टेजवर याचे. काय माणूस आहे आता, काय भाषण द्यायचे, सुंदर बोलायचे. पण मात्र त्यांना पाहिल्यावर मला बाबासाहेबाचं एक गीत आठवायचं. आणि ते लक्षात घ्या, तुमच्या सगळ्यांच्या कामी पडणार आहे आणि ती बाजू तुम्हाला एक ध्येय देऊन जाणार आहे. आणि पहा कसं ते गीत आहे, ते आलं की पण मात्र साहेब आपल्या डोळ्यातले अश्रू नाही दाखवायचे. कोणी कोणी माणसं आहे ना, डोळ्यातले अश्रू दाखवत नाही, जी अंदरच रडत राहते. कधी कधी पोरीची विदाई होते ना, तेव्हा बाप जसं अंदर रडते ना, तसं काही दुःखी माणसं डोळ्यानं अश्रू दाखवत नाही पण अंदरून रडते. हो, त्याच पद्धतीनं तो माणूस मी पाहायचा. म्हणून म्हणावं वाटते की जन्माची जोडी आपली तोडून चाललीच रमा तू मला सोडून, चाललीच रमा तू मला सोडून. जन्माची जोडी आपली तोडून, जन्माची जोडी आपली तोडून, चाललीच रमा तू मला सोडून, मला सोडून. वाहिलेच ओझे पाठी पाठी, जाळलाच जीव माझ्यासाठी. वाहिलेच ओझे पाठी पाठी, जाळलाच जीव माझ्यासाठी. अर्ध्यावरी संसाराला काचा गुणी, अर्ध्यावरी संसाराला काच्या गुणी. चाललीच रमा मला सोडून, चाललीच रमा मला सोडून. या गीतामधून तुम्हाला आपलं घर आठवायचं आहे, रामाचं सीतामैयाचं प्रेम आठवायचं आहे. या कार्यातून तुम्हाला आपल्या घरातलं प्रेम आठवायचं आहे. का एक दिवस घरातला जर माणूस गेला, एक दिवस घरातला जीव जर गेला आणि साथीदार जर गेला तर हीच कंडिशन तुमची होणार आहे. आता घर भरून आहे म्हणून काही वाटत नाही. हो, ज्याच्या घरातला माणूस गेला, बाई गेली, त्याला विचारा दुःख. पण ज्याचं घर बरोबर आहे त्याला ते कळणार नाही. आणि म्हणून म्हणावं असं वाटते, काळजाला टोचत जाय वाटे, दुनिया ही सारी सुजली वाटे. टोचत जाय वाटे, दुनिया ही सारी सुजली वाटे. जेव्हा घरचा व्यक्ती निघून जाते ना, निघालीच संसाराला काच्या गुणी, निघालीच संसाराला काच्या गुणी. चाललीच रमा
जीवनाचं अशी गती आहे. तुम्ही आपलं घर आठवा, काही नाही हो. हे जे पांढरे कपडे दिसते ना माझे, हे घरची बाई आहे म्हणून आहे. हे सगळे शान शौकत दिसते ना, एकामेकाच्या बळावर आहे. एवढा ढीक कपड्याचा धुवा लागते मायले, तिने बी समजून घ्या. आणि ह्या दिवसभर काम करणारा माणूस राब राब रासते आणि अनेक वेळा त्या डोक्यामध्ये चिंता राहते, चिंतन राहते. माझ्या लेकराला शिकवायचं आहे, दप्तर घ्यायचं आहे, चड्डी फाटली आहे, कपडे फाटले आहे, हे गणित आहे. चला शेवटच्या टप्प्यावर येतो. उठलो आणि सकारामच्या घरी गेलो. रमेश ठाकरेची तब्येत बरोबर नाही. जे पंडित रमेश ठाकरे जी आहे ना, ते खूप कवी होते हो. आज त्यांची तब्येती बरोबर नाही आणि त्यांची तब्येत हलवून गेली. कधी कधी त्यांचा एखादी शब्द म्हणावं वाटते. उठलो आणि सकारामच्या घरी गेलो. तिथंही तोच ताल. हर घरातलं आहे हे गाणं, हर घरातलं आहे गाणं हे. उठलो आणि सकारामच्या घरी गेलो, तिथंही तोच ताल. वरली खाणारा बोल्डर आयुष मारताना पाहिला, एम.कॉम डिग्री होल्डर बूट पॉलिश करताना पाहिला, आणि काळे धंदे करणारा मलिंदा खाताना पाहिला, आणि शेतात राबणारा उपाशी झोपताना पाहिला. ग्रहण लागले खेड्यापाड्यावर, गरिबीनं कहर केला. घोडा सकाराम लंबा झाला, घोडा सकाराम लंबा झाला, घोडा सकाराम लंबा झाला, घोडा सकाराम लंबा झाला. जेव्हा गेलो सकारामच्या घरी, कथा जीवनाची सांगितली सारी. गेली कथनाला ही महाबाई, राम जीवनात उरला नाही. गेल्या सालीही पीक नाही झालं, तरी मंदाच लगीन केलं. आमदा पराठीले बोंडच नाही, रो रो करत आली दिवाळी, रो रो करत आली दिवाळी. जवाई उघडा लागडा आला, त्याच्या कपड्याचा सवाल आला. सुटा बुटासाठी रुसला गोल्या, घेतले कपडे इकला आल्या. माया बायकोची फाटली टोळी, लायल्या पोटल्याले चड्डी नाही. नंबर 2 चंदा लग्नाले आले. 8 पोरी होत्या त्याले, एक पोरग होत. एका पोराला नागपूरले टाकलं, त्यानं डुबवलं बापाले. इकडे चंदा ही लग्नाले आली, इकडे उभ्या उभी बुढी माय मेली. तिकडे बुढीची तेरवी केली, इकडे बायको 12 दिन